आज आपण बघणार आहोत खमंग खुसखुशीत अशी मटरी. याला बघू शकता 3 ते 4 लेयर्स आलेले आहेत. छान आणि खायला पण अगदी खुसखुशीत आणि चहासोबत तर खूपच टेस्टी लागते. चला तर मग सुरू करूया. आपल्याला अगोदर घ्यायचं आहे 2 कप मैदा. त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे जिरा, त्यानंतर कलौंजी, त्यानंतर धनेपूड आणि ओवा टाकायचा आहे. थोडंसं ओवा असं हातावरती चोळून टाकायचं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि 4 चमचे तूप गरम करून टाकायचं आहे व हे सगळं व्यवस्थित हाताने मिक्स करायचं आहे. हे इथपर्यंत मिक्स करायचं की जसं आपला एक हाताचा छोटासा असा गोळा बनेल पिठाचा, असं व्यवस्थित असं मिक्सअप करायचं आहे. असं याला चेक करू शकता की असं हातात थोडं पीठ घट्ट गोळा होतो आहे की नाही, की जेणेकरून आपल्याला कळेल तूप हे व्यवस्थित मिक्स झालं आहे. किंवा याला अजून तूप लागणार असेल तर आपण यात आणखी तूप ॲड करू शकतो. आता आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे पाणी. 3 ते 4 कप पाणी ॲड करून याला घट्ट असं गोळा तयार करायचा आहे. सो याचा असा गोळा तयार केला की हे व्यवस्थित असं मिक्स होऊन जातं. आणि जसं आपण कणकेचा गोळा बनवतो पोळी तयार करण्यासाठी, तसं लागतं पाणी वापरून याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे छान असं. आता आपला असा हा गोळा तयार करून झालेला आहे. याला एक 5 ते 10 मिनटासाठी थोडंसं तुपाचा हात लावून साईडला ठेवून द्यायचं आहे. जास्त पतला करायचा नाही, थोडा घट्टसर गोळा करायचा आहे. याला आपण वरतून आता तूप लावून घेतलेला आहे आणि तो साईडला ठेवून द्यायचा आहे एक 5 ते 10 मिनटासाठी, जेणेकरून आपले जे इन्ग्रेडियंट आहे ते सर्व याच्यात मिक्स होतील. आता हे आपण याला एक 5 ते 10 मिनटासाठी झाकून ठेवणार आहेत कपडा घेऊन. सो आता हे आपण असं झाकून ठेवलेलं आहे. त्यानंतर आपल्याला एका याच्यात घ्यायचं आहे 2 चमचे तेल आणि कॉर्नफ्लोअर घ्यायचं आहे. 2 चमचे तेल आणि 2 चमचे कॉर्नफ्लोअर, ते व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. हे आता असं मिक्स करून झालं. तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता, जास्त पतलाही नाही आणि जास्त घट्टही नाही. आणि त्यानंतर आपला हा गोळा रेडी आहे. आता याला आपल्याला छोटा गोळा घेऊन याला पोळीसारखं लाटून घ्यायचं आहे. असं आपल्याला 3 पार्टमध्ये डिवाईड करायचं आहे आणि एक पार्ट घेऊन याला आपला पोळीसारखा गोळा करून लाटून घ्यायचा आहे. सो आता आपला हा गोळा असा पोळी तयार झालेली आहे. हे मैदा असल्यामुळे याला थोडा लाटायला जोर लागतो. आता आपली अशी ही पोळी रेडी झालेली आहे. आता ह्या पोळीला आपण जे कॉर्नफ्लोअर आणि हे केलेलं होतं, हे एवढं जाडसर ठेवायचं आहे आणि आपलं जे कॉर्नफ्लोअर आणि तेल मिक्स केलेलं होतं ते त्याच्यामध्ये असं लावून घ्यायचं आहे, हाताने स्प्रेड करायचं आहे. अशा प्रकारे हे स्प्रेड केल्यावर त्याच्यावर थोडासा मैदा भुरभुरायचा आहे आणि अशा प्रकारे घडी घालायची आहे. जर अशा प्रकारे तुम्ही घडी घातली तर त्याला लेयर्स पण खूप पडतात आणि हे पातळ लेयर्स तयार होऊन हे खायला पण कुरकुरीत लागतात. तर हे दोन्ही साईडने अशा प्रकारे घडी घालायची आहे. त्यानंतर याच्यावरती परत आपलं कॉर्नफ्लोअरचं जे मिक्सचर आहे ते लावायचं आहे. त्याला आपण साठा म्हणू शकतो. जसं कॉर्नफ्लोअर आणि तेल मिक्स करून साठा तयार करतात त्या प्रकारे. त्यानंतर ही अशी घडी तयार करायची आहे, असं दुमडून घ्यायचं आहे. आता याला परत एकदा दुमडायचं आहे. थोडंसं पीठ लावायचं आहे. थोडं याला आता लाटून घ्यायचं आहे. आपण असं लाटून घेतलेलं आहे व त्याच्यामध्ये परत आपल्याला थोडा साठा मिक्स करून ते गुंडाळायचं आहे. आता हे आपलं अशा प्रकारे झालेलं आहे. आता याला साठा लावायचा आहे. आता हे आपण लावून घेतलेलं आहे. व्यवस्थित अशा कडाला आपण लावायचं आहे. सगळे कडा कवर करायचे आहेत व त्याच्यावरती थोडं पीठ टाकायचं आहे, भुरभुरायचं आहे पीठ पण. आता परत याची घडी पाडायची आहे. सो याच्या कडा बघू शकता, थोड्या मी जाडसरच ठेवलेल्या आहेत आणि कडेपर्यंत साठा लावलेला आहे. आता हे
व्यवस्थित याला परत अशी घडी घालायची आहे व हे एकावर एक ठेवून असं दाबून घ्यायचं आहे की जेणेकरून आपला जो साठा आहे तो बाहेर येणार नाही व साठ्यामुळे व्यवस्थित पूड सुटतील. तर त्याला परत एकदा लाटायचं आहे. जर तुम्ही अशा प्रकारची घडी घातली तर त्याला व्यवस्थित असे पूड फुटत जातात. आणि असे याला आता कट करून घ्यायचे आहेत. आणि हे जे लेयर्स बघू शकता कसे 3 ते 4 लेयर आपण केलेले आहे. आता आपलं तेल हे तयार झालेलं आहे. एकदा का तेल हाय फ्लेमवर तापवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला बारीक गॅस करून आपल्याला बारीक गॅसवरती हे मटेरियल जे आहे ते तळून घ्यायचे आहेत. सो आपलं हे तेल छान कडकडीत तापलेलं आहे. तर आपण फ्लेम बारीक करून त्याच्यावर हे मटेरियल सगळे तळून घ्यायचे आहे. सो हे अशा प्रकारे बघू शकता हे तळून असे रेडी झालेले आहेत आणि त्याला असं ब्राउनिश थोडा लालसर कलर येईपर्यंत तळायचे आहेत. आता बघू शकतात हे जे पूड आहेत ते आपोआप तेलात टाकल्यावरती सुटत जातात म्हणजे उकलत जातात आपल्या त्या साठ्यामुळे. त्यामुळे बघू शकता त्याचा कलरही चेंज होतो आहे आणि आपल्याला पूड आलेले दिसत आहेत मस्तपैकी. अशा प्रकारे हे थोडेसे लालसर रंगावरती तळून घ्यायचे आहेत. जास्तही लाल नाही करायचे आहेत. असे थोडेसे लालसर कलर येईपर्यंत तळायचे आहेत. आता हे अशा प्रकारे रेडी झालेले आहेत. आता याला आपण काढून घ्यायचे आहे. अशा प्रकारे ही मटरी आपले खाण्यासाठी चहासोबत खाण्यासाठी तयार आहे. सो जर अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायच्या असतील व तुम्ही इंटरेस्टेड असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. व चला तर मग आपली मटरी तयार आहे चहासोबत खाण्यासाठी रेडी. सो भेटूया नेक्स्ट व्लॉग.